घडली आहे। नेमकं काय प्रकरण आहे पाहूया। तारीख 15 ऑगस्ट 2025 छत्तीसगडमधलं बिनागुंडा गाव। एकेकाळी माओवाद्यांचं वर्चस्व असलेल्या बिनागुंडा गावात मुनेश नरोटी नावाच्या 12वी उत्तीर्ण तरुणाने स्वातंत्र्य दिनी देशाचा राष्ट्रीय ध्वज फडकावला। गावातील स्थानिक प्राथमिक शाळा आपल्या दहशतीतून बंद पाडण्यासाठी कधी काळी माओवाद्यांनी त्या शाळेत त्यांच्या दहशतीचं प्रतीक म्हणून एक स्मारक उभारलं होतं। एका झटक्यात माओवाद्यांची दहशत नाहीशी करण्यासाठी मुनेशने त्याच नक्षल स्मारकावर मोठ्या अभिमानाने तिरंगा ध्वज फडकावला होता आणि गावातल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन राष्ट्रगान गायलं होतं। तेव्हा मुनेशच्या एका भावाने या हिमतीचे व्हिडिओ तयार केले होते। हा व्हिडिओ लवकरच संपूर्ण परिसरात व्हायरल झाला। पण हा व्हिडिओ माओवाद्यांपर्यंत पोहोचला आणि दुसऱ्याच दिवशी माओवादी गावात आले। त्यांनी मुनेश नरोटीला शोधलं आणि गावातल्या सर्वांसमोर त्याची गळा आवळून हत्या केली। त्याच्या भावालाही जबर मारहाण करण्यात आली। आपली दहशत पुन्हा प्रस्थापित करून माओवादी गेले। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर नरोटी कुटुंबियांची खरी हेळसांड सुरू झाली। या घटनेला 2 महिने उलटले तरी छत्तीसगड सरकारचा कोणी अधिकारी, पोलीस किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी बिनागुंडा गावापर्यंत पोहोचले नाहीत। सरकारने त्वरित त्यांच्याकडे त्याच्या घरच्या परिवाराला काय ते जी मदत राहते ती दिली पाहिजे, त्यांना संरक्षण दिलं पाहिजे। कारण त्याचा एक भाऊ अजूनही बाहेर पळून गेलेला आहे भीतीच्या मारे, तो घरी आलेला नाही, त्याचं लग्न पण झालेलं आहे। तर तो अशा परिस्थितीमध्ये तो बाहेर पळतो आहे कारण त्याला सुरक्षा नाही आहे। तर ती सुरक्षा प्रदान करावी, कुठेतरी सरकारने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि अशा प्रकारच्या घटना झाल्यानंतर ताबडतोब त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। मुनेशचा भाऊ 2 महिन्यांपासून बेपत्ता आहे, मात्र तो जिवंत असून अज्ञात ठिकाणी लपून बसल्याची माहिती आहे। त्यामुळे उर्वरित नरोटी कुटुंब प्रचंड दहशतीत आहे। 6:30 तक कोई नक्सलवाद पकड़ लिया। उसके बाद नहीं, इसको गोटुल में ले जाएंगे, गांव वाले को सभी लोग को जमा करेंगे। मनीष को तो बाहर लेके गया, मैंने भैया को लाई। उसको भी थोड़ा मारपीट हुए हैं भैया को, और मनीष को भी, उसको भी बहुत रिक्शे में बचा लिया। 12वी पर्यंत शिकलेल्या मुनेशची गावात माओवाद्यांनी बंद पाडलेली शाळा पुन्हा सुरू करण्याची प्रचंड इच्छा होती। त्यामुळे 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण करून गावात आल्यानंतर तो लहान मुलांना शिक्षणासाठी प्रेरित करत होता आणि त्याच अनुषंगाने माओवाद्यांनी याबाबतीत शाळेत उभारलेल्या दहशतीच्या स्मारकावर राष्ट्रीय ध्वज फडकावून शिक्षणाचा प्रवाह पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न त्याने केला होता। मात्र त्याची तीच हिंमत त्याच्या विरोधात गेली आणि माओवाद्यांनी त्याचा जीव घेतला। असं झाल्यानंतर आजपर्यंत इथे कोणी पण आलेलं नाही आहे, कोणीही भेट दिली नाही आहे, त्याच्या साध्या कुटुंबाचं सांत्वन सुद्धा केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे हे खूप निषेधार्थ आहे। अशा प्रकारच्या घटना व्हायला नको आणि झाल्यानंतर सरकारची एक बाजू आहे, आपल्या समाजाची एक बाजू आहे की याच्याकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे। छत्तीसगडमधील शासन आणि प्रशासनाचं आदिवासी तरुणाच्या या बलिदानाकडे झालेलं हे दुर्लक्ष दुर्दैवी आणि संतापजनक आहे। दंडकारण्यमध्ये खरोखरच माओवाद शेवटच्या घटका मोजत आहे आणि दंडकारण्यमध्ये भविष्यात माओवाद परतून येणार नाही अशी जर सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर तिथल्या गरीब आदिवासींना प्रत्येक बाबतीत न्याय मिळवून देण्याची गरज आहे। मात्र छत्तीसगडमधील बिनागुंडा गावातील मुनेश नरोटीचे प्रकरण त्या न्यायाच्या प्रक्रियेमधील एक मोठा अडथळाच म्हणावा लागेल। त्यामुळे छत्तीसगड सरकारने अशा घटनांकडे काळजीने लक्ष देण्याची गरज आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमने आणि अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। आणि यानंतर एका छोट्याशा